विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आजपासून सुरुवात करायची आहे. अगोदर काही केलं नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. आजपासून सुरुवात करूया. बर. तर मग करूया तर कशी सुरुवात करूया? मी तुम्हाला सांगतो. काय करायचंय आपल्याला? तर 11th स्टँडर्ड मधला हायड्रोकार्बन हा टॉपिक बाजूला ठेवूया, की ज्याच्यात अल्केन, अल्कीन, अल्काइन, एरोमॅटिक आहे. थोडंसं बाजूला ठेवूया. सुरुवात करूया हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून. ओके, अल्किल हलाइड. मग मला सांगा अल्किल हलाइड म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन किंवा हायड्रोकार्बन आर नोन ॲज अल्किल हलाइड. पण नवीन शब्द कुठला बघितला आपण? मोनो. ओके. मग मोनो. ओके. त्याच्यानंतर डाय, त्यानंतर ट्राय, टेट्रा. बस हे 4 शब्द जास्त करून आपल्याला लागणार आहेत. मोनो म्हणजे 1 हं. डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3 आणि टेट्रा म्हणजे 4. ओके. बेसिक क्लिअर झालं. बरं. मोनो हॅलोजन ओके. Monohalogen derivative of alkane are known as alkyl halide. अल्किल हलाइड. मग अल्किल ग्रुप कुठला? आपण त्याला रिप्रेझेंट आर न करतो बरं का. मग आता मी तुम्हाला सांगतो. मिथिल, इथिल, ओके. 2 झाले ना? 8 आहेत फक्त. एन प्रोपिल, आयसोप्रोपिल 4 झाले. मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल 4 झाले ना? अजून 4 कुठले उरले? सांगतो. उरलेले 4 आहेत ना, जे 4 कार्बन आहेत सांगतो. एन ब्युटील, आयसोब्युटील, सेकंडरी ब्युटील आणि टर्शरी ब्युटील. बरं, मी तुम्हाला एक गाईडलाईन देणार आहे. छानपैकी ना तुम्हाला मी सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या. सुरुवात इथून करायची आहे. अल्किल ग्रुप्स. ओके. मग टोटल अल्किल ग्रुप्स 8 आहेत. त्यांचं आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर आणि त्याचबरोबर त्यांचे कॉमन नेम्स. म्हणजे स्ट्रेट चेन असेल तर एन वापरायचं. दुसऱ्या कार्बनला CH3 ग्रुप असेल म्हणजे बघा कार्बन, कार्बन, कार्बन आणि दुसऱ्या कार्बनला CH3 ग्रुप असेल हे असं. त्याला मग आयसो म्हणतो आपण. ओके. आता फंक्शनल ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. तो कार्बन तिघांना अटॅच आहे तर टर्शरी म्हणायचं. आता फंक्शनल ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. तो कार्बन दोघांना आहे तर सेकंडरी म्हणायचं आहे. ओके. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. याच्याशिवाय ऑर्गॅनिक होणार नाहीये. एनी कॉस्ट तुम्हाला अल्किल ग्रुप पहिल्यांदा करायचे आहेत. ओके. केले अल्किल ग्रुप? केले. तर अल्किल ग्रुप केल्यानंतर नेक्स्ट तुमचा पार्ट असणार आहे डेफिनेशन. मग कुणाच्या डेफिनेशन्स करायच्या? अल्किल हलाइडची डेफिनेशन करायची आहे. ओके. पण थांबा की डेफिनेशन झाल्यानंतर लगेचच त्याचं क्लासिफिकेशन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ओके, व्हिनाइल, अलील, बेन्झील पुस्तकात क्लासिफिकेशन मध्ये जी एक्झाम्पल दिली असतात, ती बोर्डच्या एक्झाममध्ये आणि मध्ये ॲज इट इज विचारले जातात. काही चेंज होत नाही. ॲज इट इज असतं लक्षात घ्या. ॲज इट इज. ओके. ॲज इट इज असतात लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो, की डेफिनेशन नंतर क्लासिफिकेशन. ओके. हां, क्लासिफिकेशन केलं आपण. डेफिनेशन केलं, क्लासिफिकेशन केलं लक्षात घ्या. ओके. आता सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे माहिती आहे का? समजून घ्या, की इथं काय करायचं आहे, की डेफिनेशन झाल्यानंतर, क्लासिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ॲट एनी कॉस्ट आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर करायचंय. ॲट एनी कॉस्ट काय करायचंय? आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर. ओके. आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर करायचंय. ओके. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता सुरुवात करणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून. मग अल्किल हलाइड, मग त्याची डेफिनेशन, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्याचं क्लासिफिकेशन, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, व्हिनाइल, अलील, बेन्झील त्या प्रकारे सगळं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अलील, अलील ब्रोमाइड, अलील क्लोराइड अरे सीईटीत किती वेळा विचारलंय. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारतात, स्ट्रक्चर विचारतात लक्षात घ्या. बरं. आय झालं. ओके. मग लगेच एवढं झालं, की नेक्स्ट टॉपिक सुरू करायचा अल्कोहोल. हो, रिएक्शनकडे जायचंच नाहीये. नाही, तो जायचं नाही. ती चूक होते. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्किल हलाइड आहे. त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, की अल्किल हलाइड पासून अल्कोहोल तयार होतो. ओके, बरोबर आहे. अल्किल हलाइड पासून अमाइन तयार होते. अल्किल हलाइड पासूनच इथर, इस्टर, ग्रिग्नार्ड सुएजन, सायनाइड, आयसोसायनाइड, ईस्टर सगळे प्रॉडक्ट ऑलमोस्ट तयार होतायत. अरे मग त्यांचे पण आय-यू-पी-ए-सी जमलं पाहिजे ना. मग ही स्ट्रॅटेजी कुठून स्टार्ट करणार? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये अल्किल हलाइड नंतर अल्कोहोल, फिनॉल, इथर. फिनॉल करत असताना सांगू का? गंमत काय करायची माहितीये का? फिनॉल करत असताना. बघा, ही बेन्झीन रिंग आहे. 1 OH ग्रुप, 2 OH ग्रुप. मग 2 OH ग्रुप असताना 1 OH ग्रुप इथं असेल इथं. दुसरा नंतर इथल्याच्या ऐवजी इथला असेल, इथल्याच्या ऐवजी इथला असेल. म्हणजे ऑर्थो, मेटा, पॅरा 2 OH ग्रुप हं. 3 OH ग्रुप असतील तर असे जवळ-जवळ असतील किंवा अल्टरनेट असतील. ओके, मग त्याची नावं काय आहेत? फ्लुरोग्लोसिनॉल, बघा ना, थांबा 1 मिनिटं. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. नावं त्याची वेगळी आहेत. कॅटाकॉल म्हणतो आम्ही. ठीक आहे, बरोबर. मी तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती का? हायड्रोक्विनॉन किंवा क्विनोल वेगवेगळी नाव आहेत लक्षात घ्या. सीईटीत आले तेच तुम्हाला करायचंय.
जेव्हा तुम्ही फिनॉलचं क्लासिफिकेशन कराल, हे आपली नावं बघायला लिहायची म्हणूया आपण. लगेच मार्क्स ॲप्लिकेशन ओपन करायचं, की त्यात पी-वाय-क्यू शोधायचे. कंटिन्युअसली म्हणतो 10 ते 20 प्रश्न या विषयावर आलेत. म्हणजे तुम्ही हे करत असताना जेईई कशाला तोंडात आलं कुणास ठाऊक. सीईटीची तयारी होते, 100% होते. 2023 चे ना पेपर आहेत बरं का माझ्याकडे. जस्ट मी हा व्हिडिओ करायच्या अगोदर बघितले. एका पेपरमध्ये 2-2, 3-3 आय-यू-पी-एसी नॉमेनक्लेचर विचारले. स्ट्रक्चर देतात, आय-यू-पी-एसी नेम आणि आय-यू-पी-एसी नेम देतात, स्ट्रक्चर विचारतात. सगळ्यात सोपा पार्ट आहे. ओके. मग चला कुठं आलो होतो आपण फिनॉलपर्यंत आलो होतो. म्हणजे अल्किल हलाइड, अल्कोहल, फिनॉल, इथर. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड. ओके. आणि त्याच्यानंतर अमाइन ह्या सगळ्यांच्या ह्या गोष्टी करायच्या. ओके. आता ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, की मग तुम्हाला चार्ट आता तयार करायचे आहेत. काय तयार करायचे आहेत? चार्ट. कसा चार्ट तयार करायचा सांगतो. अल्किल हलाइड बनवण्यासाठी काय लागते ते लेफ्टला ठेवा आणि अल्किल हलाइड पासून तयार काय होतंय ते राईटला घ्या. मग अल्किल हलाइड पासून अल्केन तयार होतंय. ओके. मग त्यासाठी वुड्स रिएक्शन हे डोक्यात आलं पाहिजे. अल्किल हलाइड पासून अल्कीन तयार होतंय. मग तुम्हाला एलिमिनेशन रिएक्शन किंवा डिहायड्रो हॅलोजिनेशन अल्कोहोलिक केओएच म्हणजे पोटॅश बरोबर रिएक्शन हे आलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची रिएक्शन ॲक्वियस केओएच बरोबर झाली, की अल्कोहोल तयार होतंय. त्याची रिएक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर झाली, की ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होतंय. त्याची रिएक्शन सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड बरोबर झालं, की ईस्टर तयार होतंय. त्याची रिएक्शन सोडियम अल्कॉक्साइड बरोबर झाली, की इथर तयार होतंय. याची रिएक्शन NH3 बरोबर झाली, की अमाइन तयार होतंय. एक्सेस अमोनिया बरं का. याची रिएक्शन KCN बरोबर झाली, की सायनाइड तयार होतंय. त्याची रिएक्शन AgCN बरोबर झाली, की आयसोसायनाइड तयार होतंय. मग त्याची रिएक्शन KNO2 बरोबर झाली, की RONO. त्याची रिएक्शन AgNO2 बरोबर झाली, की RNO2 ग्रुप तयार होतोय. झाले की किती प्रॉडक्ट झाले की नाही? हे असे चार्ट बनवायचे. ओके. मग हे चार्ट बनवताना सांगतो मग हे प्रिपरेशनसाठी काय? ट्रिपल ए. अल्किल हलाइड अल्केन पासून तयार होतं, अल्कीन पासून तयार होतं, अल्कोहोल पासून तयार होतं. त्याचबरोबर अल्किल हलाइड पासूनच तयार होतं. म्हणजे इथला हॅलोजन एक्सचेंज होतो. मग स्वार्ट्स रिएक्शन, फिंकल्स्टन रिएक्शन क्षणात आठवलं पाहिजे. मग जायचं की आपण कुठं सीईटीकडं विचारतील, की फ्लोराईड फॉर्मेशनसाठी कोणती रिएक्शन? स्वार्ट रिएक्शन. ओके. आयोडाईडसाठी कोणती रिएक्शन? फिंकल्स्टन रिएक्शन. इतके सोपे प्रश्न असतात. ऑर्गेनिक सांगतो. मी तुम्हाला सी-ई-टीमध्ये ऑर्गॅनिकसाठी 10 प्रश्न असतातच. 10 प्रश्नासाठी मी तुमच्याकडं एवढा वेळ देतो. मुलांना मी सांगतो ऑर्गॅनिकचे प्रश्न 10 प्रश्न सी-ई-टीत 50 प्रश्न असतात केमिस्ट्रीत. त्यातले 10 ऑर्गॅनिकचे असतातच मिनिमम किंवा जास्त पण असतील. जास्त असल्यावर बेस्टच आणखीन म्हणूया आपण. एका प्रश्नाला 6 सेकंद लागतात. एका प्रश्नाला 6 सेकंद पुरेसे झाले. Which of the following reagent is used in the Rosenman reduction? Palladium on BSO4. बघता-बघता आन्सर नुसतं बघून क्लिक करायचंय. हो, 4-5 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे हा. पण सांगतो. मग गॅटरमन कॉच फॉर्म्युलेशनमध्ये काय असतं? CONHCl असतं. ओके. प्रत्येक इटार्ड रिएक्शनमध्ये क्रोमाइल क्लोराईड असतो लक्षात घ्या. ठरलंय. अमाईनचं क्लासिफिकेशन हाइन्सबर्ग रिएजंट. ठरलंय. मस्त ठरलंय लक्षात घ्या सगळंच. मग ऑर्गॅनिक बोर्डला मात्र काय आहे बघा, 24 मार्कापर्यंत ऑर्गॅनिकचं वेटेज आहे. कमी जास्त इकडं-तिकडं होईल म्हणूया आपण. पण बोर्डच्या एक्झाममध्ये एका मार्काला 1 रिएक्शन असते. तिथे लिहावं लागतं बरं का बाळांनो, तिथं लिहावं लागतं. म्हणजे बोर्डची तयारी थोडीशी ऑर्गॅनिकची कठीण वाटते ना. प्रेझेंटेशन आलं रे त्याच्यात, लिखाण आलं. व्हेन धिस रिएक्ट विथ धिस, देन धिस प्रॉडक्ट इस ऑब्टेन्ड असे वाक्य पण लिहायचे आहेत तुम्हाला, रिएक्शन्स लिहायचे आहेत. डिस्टिंग्विश टेस्टमध्ये पण रिएक्शन असतात बरं का लक्षात घ्या. ओके. मग बघा. मग आता आपला क्रम कसा ठरला? चला आपलं क्लासिफिकेशन आय-यू-पी-एसीने परफेक्ट झाल्याशिवाय आपण रिएक्शन येणार नाही. मग रिएक्शनला येताना आपण चार्ट तयार करणार. सगळ्यांचे चार्ट हवे आहेत बरं का, सगळ्यांचे. पण चार्ट करून पण उपयोग होत नाही. सांगतो ना तुम्हाला, नाही उपयोग होत. नाही मुलं लिहीत. मग चार्ट करून झाल्यानंतर काय करायचं सांगतो. आता हे फायनल सांगतोय. तर जास्त वेळ मी घेतलाच नाही बरं का, 10-12 मिनिटं. लगेच पुढची 2-3 मिनिटं घेणार आहे. मग ऑर्गॅनिकला तुम्ही स्टार्ट करा. मी सांगितल्याप्रमाणे. एक अख्खा दिवस जाऊ दे क्लासिफिकेशन पर्यंत. चालेल. 2 दिवस जाऊ देत तरी चालतंय मला. 2 दिवस. कारण ऑर्गॅनिक त्याशिवाय बेस हे बघा, पाया मजबूत असेल तर माहिती आहे ना तुम्हाला, पाया मजबूतच लागतो. मग ऑर्गॅनिकचा पाया आहे त्या 3 गोष्टी हे लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की मुद्दा कसा आहे माहिती आहे का, की समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय म्हणतो ते बघा. हां. आता हा आहे अल्किल हलाइड. हा आहे अल्किल हलाइड लक्षात घ्या. मग हा जो अल्किल हलाइड आहे ना, त्याच्यापासून मी समजा अल्किल म्हणजे सायनाइड तयार करायचं. मग कुणाबरोबर रिएक्शन हे तुम्हाला आठवलं पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. पण थांबा की हे जे नायट्राइल आहे त्यापासून अल्डिहाइड तयार होऊ शकतं. हे नायट्राइल आहे त्याच्यापासून कीटोन तयार होऊ शकतं.
हे जे नायट्राइल आहे त्याच्यापासून ऍसिड सुद्धा तयार होऊ शकतं. मग ते कळालं पाहिजे. ते कळालं पाहिजे. हे जे अल्डिहाइड आहे, त्या अल्डिहाइड पासून अल्कोहोल तयार होऊ शकतं. अल्कोहोल पासून परत अल्डिहाइड तयार करता येऊ शकतं. ओके. बरं. आता सगळ्यात इम्पोर्टंट हे जे अल्डिहाइड आहे त्याच्यापासून अल्केन तयार करता येऊ शकतं. झालं का? अल्केन तयार. RH म्हणूया अल्केन. अल्केन पासून मला फक्त अल्डिहाइड तयार करायचंय. ओके. अल्केन पासून डायरेक्टली अल्डिहाइड तयार होत नाही. मग मी अल्केनचं कन्व्हर्जन अल्कोहलमध्ये करतो. ओके. अल्कोहलचं ऑक्सिडेशन करतो. प्रायमरी अल्कोहल पाहिजे मला. म्हणजे गंमत तुमच्या लक्षात आली का? अल्डिहाइड्स पासून अल्केन. अरे क्लेमेन्सन्स रिडक्शन, वुल्फ किशनर. वुल्फ किशनर मध्ये काय यूज होतं? हायड्राझाइन. ओके. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो KOH, इथिलीन ग्लायकोल. प्रत्येक रिएजंट पट आठवणारच तुम्हाला. पण हे काम मी आहे ना. मी तुम्हाला आज वेळ देतोय. आज दिवसभर मला क्लासिफिकेशन हे सगळं करून द्या. मग उद्या मी तुम्हाला असे चार्ट देतो ॲज अ होमवर्क. आता माझ्या डोक्यात भन्नाट एक आयडिया आलेली आहे. सांगतो. कशाला मी इरेज केलं. ओके. हा तुमचा होमवर्कच आहे रे बाळांनो. हा तुमचा होमवर्कच आहे. एक नंबर काम झालं आपल्या लक्षात घ्या. एक नंबर काम झालंय. ओके. बघा ना, आता मी तुम्हाला सांगतो. अल्किल हलाइड आहे ना, हलाइड. चला ही सायनाइड आहे ना, मी तुम्हाला अजून गंमत सांगतो. याच्यापासून मला अमाइन पाहिजे. होईल का तयार? होणार ना. मेंडिस रिडक्शन. एकच नंबर. छान. बरं, या अमाईनची रिएक्शन मी काय करतोय बघा. बेन्झीन, ओके, सल्फोनिल आणि क्लोराईड बरोबर. मग मी अमाईन 3 घेतो. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तिघांच्या रिएक्शन्स वेगळ्या-वेगळ्या आहेत. झालं की क्लासिफिकेशन 3 मार्काची लॉटरी म्हणूया आपण. ओके. हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी एंड टर्शरी अमाईन? एकदम इम्पोर्टंट आहे. बरं, आता मी इथं देतोय तो इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड. ह्या इथिल ब्रोमाइडला तुम्ही कन्व्हर्जन करा. इथेनमध्ये नकोय मला. इथेनमध्ये नकोय. थांबा. ओके. ब्युटेनमध्ये कार्बन ऑलमोस्ट डबल. वुड्स रिएक्शन आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर C2H4 इथिनमध्ये. त्याच्यानंतर C2H5OH हवाय मला. त्याच्यानंतर मला C2H5MgBr पाहिजे. त्याच्यानंतर मला C2H5CN पाहिजे. मग त्याचं कन्व्हर्जन मला C2H5CH2 आणि NH2 मध्ये पाहिजे. अमाईन आहे. मेंडिस रिडक्शन. चला याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचा आजचा होमवर्क आहे. उद्या वेगळा देतो आणखी. रोज वेगळे चार्ट घेऊया. मी 11 जे आपले सॉरी 9 आपले जे पेपर झालेत ना, त्यातले ऑर्गॅनिकचे ना टार्गेट करून ना प्रश्न काढतो आणि असं तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देतो. पण हे तुमचं होमवर्क आहे. मला हे सगळं उद्या कंप्लीट पाहिजे. ऑफलाईनच्या मुलांना तर दम टाकूनच सांगतोय लक्षात घ्या. वर्षाची सुरुवातच छान करतोय आपण ऑर्गॅनिक पासून. जोरात तयारी करूया आपण. ऑल द बेस्ट.